नमस्कार. माझं नाव विक्रांत जाधव. आज आपल्यासोबत अमेय सर आहेत. आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. बॉक्सिंग या खेळामध्ये त्याने खूप मोठं यश मिळवलेलं आहे. तर एकदा जाणून घेऊया त्यांची ओळख. सर, प्रेक्षकांना एक छोटी तुमची ओळख करून द्या. तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करताय आणि कोणत्या क्षेत्रात तुम्ही खेळत होतात याबद्दल एक छोटी ओळख करून द्या. मी माझ्याबद्दल थोडं सांगतो. मी इंटरनॅशनल खेळलो आहे. अच्छा. आय यूज्ड टू रँक 7th इन एशियन प्रोफेशनल बॉक्सिंग. अच्छा. त्यासोबत मी ॲमेच्युअर खेळलो आहे 2018 पर्यंत. त्यानंतर मग मी प्रोफेशनल टर्न झालो आफ्टर 2018. अच्छा. विथ दॅट मी MBA करून बँकेतही काम करत होतो. अच्छा. मी एका एका ॲज अ बँकर पण काम केलं आहे. आफ्टर बँकिंग मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आलो. अच्छा. त्यानंतर आता हा पूर्ण सेटअप जो आहे, इकडे जो जिम आहे, हां. माझे 2 स्टुडिओ आणि 1 जिम आहे पुण्यामध्ये. अच्छा. मी कम्प्लिटली आता फिटनेस इंडस्ट्रीमध्येच काम करतोय. अच्छा. मला इंडियातल्या लोकांना एक वेगळी लाईफस्टाईल, जी फिटनेस लाईफस्टाईल आहे, बॉक्सिंग ॲज अ लाईफस्टाईल कसं वर्क करू शकतो आणि हां. किती हेल्पफुल आहे आणि वन ऑफ द बेस्ट एक्सरसाइज कसं आहे, हां. हे आता आम्ही अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करतोय पूर्ण इंडियामध्ये. अच्छा. अच्छा. एकंदरीत तुम्ही तुमचं जी बॉक्सिंगची जर्नी होती, त्याच्यामध्ये तुम्हाला अचीव्हमेंट किती मिळालेले आहेत आत्तापर्यंत? मेडल्स किती मिळालेले आहेत? आता ह्याचा तर रेकॉर्ड मी ठेवलेला नाही आहे, की किती रेकॉर्ड्स मिळवले, कारण मी खूप वर्ष झालं खेळतोय, तेवढं तर आठवतही नाही. हां. हां. पण तशी हार-जीत होत असते, सगळ्याच मेडल मिळत असतात, कधी मिळत नाहीत. त्यामुळे मॅक्सिमम फाईट्स मी जिंकलेलोच आहे. अच्छा. हां. त्यामुळेच ह्या लेव्हलपर्यंत येऊन थांबलो मी. हां. पण कष्टाशिवाय काहीच नाहीये. त्यामुळे माझा मेन फॅक्टर तोच आहे, की कष्ट करा, तुम्ही मॅच जिंकत जावा. तुमचं लहानपण कसं होतं? वातावरण कसं होतं? खेळासाठी पोषक वातावरण घरातून मिळालेलं तुम्हाला, मग तुम्ही या खेळामध्ये कसे काय आलात? खेळामध्ये माझं लहानपण तसं बऱ्यापैकी चांगलंच होतं माझं हो, लहानपण. असं पुण्यातच काय पुण्यातच गेलंय. मी अच्छा. प्रॉपर पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधून बिलॉन्ग करतो. अच्छा. हां. जसे माझे आजोबा शिवसेनेचे मोठे म्हणजे चांगले नेते पण होते पुण्यात हां. अच्छा. आणि जिल्हा प्रमुखही होते. त्यावेळेस माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे, दादा कोंडके हे तिघं माझे आजोबा ह्यांना रिप्रेझेंट पण करायचे. अच्छा. शिवसेना सोबत ह्यांचा प्रचारही करायचे. अच्छा. ओव्हरऑल पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि त्यानंतर फिटनेस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे असं झालं, की स्पोर्ट्ससाठी मला कधी रोकलं नाही कोणी, की तुम्हाला खेळायचं नाही, हां. लागेल हे. हां. 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 मी सांगितलं, की मला बॉक्सिंग खेळायचं घरचे म्हटलेले लागेल तुला. हां. हां. त्याचं काय? हां. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. मला आवडतं, मला खेळायचं. हां. जेव्हा असं सुजून वगैरे यायचो त्यावेळेस बोलायचे, "अरे हां. किती लागतंय? किती हां. इथून रक्त हां. निघतंय, हां. तिकडून रक्त हं. निघतंय." पण एक मेन फॅक्टर माझा हा होता, की माझ्याकडे विल पॉवर जास्ती होती. अच्छा. हां. ठीक आहे. मी ते रक्त बघून मला चांगलं वाटायचं. अच्छा. ती किक मिळायची, की नाही बाबा मी बॉक्सिंग खेळतोय. मी पहिले 4 वर्ष तर मी खेळत होतो. मला एकही कट नव्हता, फाटता हं. नव्हतं. तर मी विचार करायचो, की अरे मी खेळतोय का नाही खेळत चांगलं? हां. कारण की जर इंजुरीज नाही, कुठे कट्स नाही. मी म्हटलं माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतीये की नाही? हां, बरोबर. की मी जास्तीच चांगलं खेळतोय, मी जास्तीच खराब खेळतोय. अच्छा. सो तो एक फॅक्टर होता. पण घरून असं कधी काय हे रिस्ट्रिक्शन्स नव्हते, पोषक की नको वातावरण. खेळू. पोषक वातावरण होतं. हां. अप्स एंड डाउन्स येत राहतात लाईफमध्ये. इव्हन म्हणजे फॅमिलीसोबत पण काय झालं असेल, फायनान्शियल क्रायसिस, पण नेहमी हे होतं की खेळत राहा. नेहमी मोटिव्हेट केलं. हां. कधी हारलो जरी तरी त्यांनी मला नेहमी मोटिव्हेट केलं, की अच्छा. सोडू नकोस. कधी पार्शालिटी झाली, कोणी हरवलं, काय झालं, तर ह्या सगळ्या म्हणजे त्या एक एजमध्ये असताना आपल्याला काय वाटतं, की अरे असं होतंय, मी हं. सोडून देतो. बरोबर. पार्शालिटी होते आणि 100 जण तुम्हाला सांगत असतात, "काय खेळामध्ये राहिले, नुसतं हं. हरवतात, हे करतात." पण घरच्यांनी नेहमी एक हे होतं, की "अरे खेळ, हो. खेळत राहा." एकंदरीत पहिल्यांदा तू वयाच्या कितव्या वर्षी रिंगमध्ये गेलास? तेव्हाचं मला वाटतंय काय अनुभव होता तुझा? पहिल्या 14व्या वर्षी माझ्या वयाच्या पहिल्यांदा रिंगमध्ये गेलो हां. आणि माझा अनुभव असा होता म्हणजे ते ते एक जास्तीच मस्त स्टोरी आहे जातानाची. हां. मला जेव्हा कळालं, की अरे अमेय मला खेळायचं म्हणजे मला असं फोन केला, की "अमेय तू आज खेळतोय, वन डे टुर्नामेंट आहे, हां. इन्व्हिटेशन तिकडे खेळ." हां. आणि मी खेळायला गेलो तिकडे आणि हां. त्यावेळेस लहान तर होतो, आता बोललं तर नाही पाहिजे, पण हं. ठीक आहे. आता मी बाईकवर चाललो होतो. हां. मला पकडलं पोलिसांनी. हां. तिकडे म्हणून मी माझ्या एकदम अग्रेशनमध्ये अच्छा. मॅचच्या ह्याच्यात होतो मॅच लहान, बरोबर, बरोबर. की "अरे मला खेळायचंय." पोलिसांना बोलतो, "अरे मला मॅच खेळतोय, तुम्ही मला कसं पकडू शकता हे ते." पोलिसांनी ती गाडी जप्त केली. हां. पण मी गेलो रिक्षाने. हां. तिकडे जोपर्यंत मॅच संपली नाही तोपर्यंत माझं एकच होतं, की मला जिंकायचं. अच्छा. याच होतं. असं माझं पहिल्या मॅचचं ओव्हरऑल स्टोरी होती.
14व्या वर्षी पण तुझा माइंडसेट हा जिंकण्याचाच तू ठेवलेलास. हो, म्हणजे मी असं होतं की कोणीही येऊ दे, हां, कोणीही असू दे, माझं फोकस फक्त एकच होतं की मला थांबायचं नाही. बरोबर. कारण की मी नवीन होतो तिकडे. हं. माझी पहिली मॅच होती आयुष्यातली. हं. किती लोकं नवीन जुने असतील, कोणासोबत फाईट लागेल मला माहिती माहीत नव्हतं. नव्हतं. बरोबर. जसं आपण मॅचेस बघतो, YouTubeवर हं, बघतो, जसे हं. मोठे-मोठे प्लेयर्सचे आपण मॅचेस बघतो. हां. त्या टायमाला मॅनी पॅक्विओ, मेवेदर आम्ही यांचे मॅचेस बघायचो. मी बघायचो मॅनी पॅक्विओ कंटिन्यूअस पंचेस मारतोय. अच्छा. हां, माईक टायसन मुंबईमध्ये कंटिन्यूअस पंचेस मारतात. हां. आता आपण जेव्हा पहिल्यांदा कळलं त्यावेळेस मी नवीन होतो. एवढा एक्सपिरियन्स तर नव्हता सगळ्या गोष्टींचा. हां. पण कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड टेक्निकच्या ह्याच्यात नाही पडत आपण. अच्छा. हां. टेक्निकच्या भानगडीत मी नाही पडलो. मी अच्छा. म्हटलं की आता माझ्याकडे टेक्निक्स कमीत कमी पहिली मॅच आहे. हो. पण मला थांबायचं नाही रिंगवर. अच्छा. तो ॲग्रेशनच घेऊन मी चाललो होतो, बरोबर. की कंटिन्यूअस पंचेस निघाले पाहिजे. मी थकलो, एक तर मी मरेल नाही तर तो मरेल. अच्छा. सर, आत्ता तुम्ही बॉक्सिंगमध्ये एवढ्या चांगल्या ह्याला गेलेला आहात. तर सुरुवात करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? ज्याला तुम्हाला सामोरे जावं लागलं आणि त्यातनं तुम्ही बॉक्सिंग खेळतच राहिलात. त्यामध्ये तुम्हाला कधी डिमोटिव्हेशन नाही आलं. पण तुम्ही अडचणींवर मात करून अडचणींचा अर्थ काय? अडचणींचा अर्थ आर्थिक अडचण असेल किंवा कोणी तुमचा पाय खेचायचा प्रयत्न केला असेल, तुम्हाला डिमोटिव्हेट केलं असेल, की हे तुझ्यासाठी बनलेलं नाहीये. तू कारण तुम्ही एकदम बालवयात 14 वर्ष असलं तरी पण कोणाला एवढं कळतं, की आपल्याला ह्याच्यामध्येच करिअर करायचं आहे, ह्याच्यामध्येच फ्युचर आहे. त्यावेळेला पैशाची पण खूप कमतरता असणार. आपण वेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेलो. तर अशा कुठच्या अडचणी तुम्हाला आल्या का? मी फ्रँकली सांगायला गेलं हां. तर तुम्हाला अडचणी येतात. हां, इंडियामध्ये पॉप्युलेशन पण जास्ती आहे. एक्झॅक्टली. ठीक आहे. तुमच्या आजूबाजूलाही तेवढंच पॉप्युलेशन. हो, हो. तुम्हाला 1000 लोकं भेटतील सांगणारे, की अरे मी तुम्हाला जसं मागच्या उत्तरामध्ये मी म्हटलं, की लोकं बोलणार, की "अरे काय खेळतोय? पार्शालिटी होतीये." परत डाएटबद्दल आपल्याला जास्ती काही माहीत माहीत नसतं. नसतं. राईट. काय खायचंय, काय बॅकग्राऊंड तुमचं स्पोर्ट्सचं नसल्यावर बाकीच्या भरपूर गोष्टी असतात. बरोबर. आजूबाजूला घरच्यांमध्ये अरे काय लागतंय, हां, किती लागतंय. हां. परत जसं दुसरे फॅक्टर म्हणजे पार्शालिटीवाला फॅक्टर येतं. स्पोर्ट्समध्ये कोणताही स्पोर्ट्स असेल सगळ्यात मोठा फॅक्टर आहेच आहे. आहेच, आहेच, आहेच. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींवर एक सगळ्यात मोठं एक फॅक्टर हा येतो, की तुम्ही काय विचार करताय? एक्झॅक्टली. तुम्ही किती गोष्टी पॉझिटिव्हली घेताय? हो. जर तुम्ही गोष्टी पॉझिटिव्ह असाल, जर हां, तुम्ही गोष्टी पॉझिटिव्हली घेत असाल, तर मग तुम्ही निगेटिव्ह साइड का बघायची? बरोबर. जसं मी म्हटलं, की आर्थिक अडचण हां. येतीये, बाजूचे लोकं काय म्हणतायत किंवा वर्कआउट कसं करायचंय, कोणी हं, हरवलंय, हं, काय? हं, हं. बरोबर. पण हे सगळ्या गोष्टी बघायची, की तुम्हाला तुमच्या गोल्स आणि तुम्हाला तुमच्या व्हिजनवर फोकस करायचा. बरोबर. तुमच्याकडे जर प्रॉपर व्हिजन असेल, तुमच्याकडे फोकस असेल, तुमच्याकडे असेल, मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघितलीच नाही पाहिजे. कळायलाच नाही पाहिजेत. वेन यू आर इन दॅट 1% कॅटेगरी ना, हां, तुम्हाला 99% चुकीचंच भेटणार आहे. बरोबर. मग तुम्ही त्या 99% जर तुम्हाला त्या 1% कॅटेगरीमध्ये यायचं, तुमचा माइंडसेट ऑलरेडी हा तयार झाला पाहिजे, की मी 1% मध्ये मला सगळे असेच लोकं भेटणार आहे. बरोबर. हो. मग तुम्ही त्यांच्याकडे फोकस का करायचा? बरोबर. सो माझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजेस आहेत बरोबर. आणि मला ह्याच्यावर ओव्हरकम करायचं नाही. आणखी मला त्या गोष्टी मी हे घेऊन नाही बसणार, की अरे हा असं बोलला, तो तसा म्हटला, ह्याने असं झालं, मग मी ह्याच्यावर विचार केला पाहिजे काय? जर तुमच्या लाईफ सगळ्यात मोठा हे माझ्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स नाही तर तुम्ही ग्रो नाही करत आहे. एक्झॅक्टली, ते एक्झॅक्टली. तुम्हाला लोकं चुकीचे सांगत नाही तर तुम्ही ग्रो नाही करत. बरोबर, बरोबर. सो या गोष्टींकडे न लक्ष देता हां. आपण आपल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. 100 जण सांगणार, ओव्हर थिंकिंग होणार. मग आरशात जो माणूस दिसतो त्याच्याशी बोला तो तुम्हाला चांगलं उत्तर देईल. बरोबर. सर, जसं तुम्ही बॉक्सिंग खेळत आलात, तेव्हा एक तुमचे कोच असतात जे तुम्हाला सपोर्ट करतात आणि एक फॅमिलीमधला एक व्यक्ती असतो, तो तुम्हाला सपोर्ट करतो. तसे हे 2 व्यक्ती कोण होते ज्यांनी तुम्हाला खूप जास्त सपोर्ट केला? फॅमिलीमधले आणि तुम्ही रिंगमध्ये आल्यानंतर तुमचे कोच. असे कोणते कोच होते ज्यांच्यामुळे तुम्हाला खूप फायदा झाला बॉक्सिंगमध्ये चांगलं नाव कमावण्यासाठी किंवा करिअर घडवण्यासाठी? सो सगळ्यात पहिले तर आपले आई-वडील असतात. हे सगळ्यात मोठे कोच असतात. त्यांनी मी जर सांगितलं की कधी हारलो, कधी काय झालं. हां, तो सगळ्यात पहिला फॅक्टर माझ्यासाठी हा होता की त्यांनी कधी ह्या गोष्टी सांगितल्या नाही की आम्हाला सोडून दे, हां, हे कर. मला नेहमी हे सांगण्यात आलं की "अरे काही होऊ दे, तू खेळत राहा. हां. पुढचं पुढे बघू. बरोबर. जोपर्यंत बॉडी चालती, जिथपर्यंत तू पोहोचत नाही, तू गोल ठेवलेला आहे, तोपर्यंत बाकीच्या गोष्टी हेच करायच्या नाही." बरोबर. जसं कारण की जर
खरं तर आयुष्यात नाही आलं तुम्हाला चांगल्या गोष्टी कळणार कधी. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. आणि दुसरं कोच म्हणजे सगळ्यात पहिली मी बॉक्सिंग चालू केली होती अँड्र्यूज सरांकडे. हां, अँड्र्यू सर. अँड्र्यूज सर. हां, ठीक आहे. त्यानंतर माझे सेकंड कोच होते विजय गुजर. विजय गुजर सर. ठीक आहे. समर्थ सोडल्यानंतर मग मी KLB नंतर गुजर सरांनी मला ओव्हरऑल टेक्निक्स, हां, कसं लढायचं, हां. कसं खेळायचं, काय विल पॉवर पाहिजे, काय त्याचा अर्थ आहे, काय गेम पाहिजे, रिंगवरची माइंडसेट काय, हां. या सगळ्या गोष्टीचं मोटिवेशन हे मला विजय गुजर सरांनीच दिलं. अच्छा. सो हे दोघंच म्हणजे मोमरेड आणि गुजर सर. आणि एक सगळ्यात थर्ड पर्सन म्हणजे ज्या माणसाने माझ्यावर पण खूप काम करून घेतलं. त्यांनी कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा पण नाही केली हां, माझ्याकडे. हां. जर मी म्हणतोय की सर मला आता हे मेडल पाहिजे, फिटनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने जर दुसऱ्या गोष्टी केल्या तर मोहम्मद विजय गुजर सर नंतर ते होते शेखर पुजारी सर. शेखर पुजारी सर. अच्छा. तू जेव्हा बॉक्सिंग स्टार्ट केलंस त्यानंतर सर्वात पहिलं जो मेडल घेतलंस तो तुझा क्षण आणि अशी मॅच ज्याच्यामध्ये तुला खूप सॅटिस्फॅक्शन झालं की मी बॉक्सिंगमध्ये आलो हे खूप म्हणजे बेटर चॉईस होती माझी. तर असे 2 क्षण जर तू प्रेक्षकांसमोर शेअर केलेस तर बरं होईल. सो जो पहिला एक हे होता माझा, जी पहिली मॅच होती माझी, पहिला मेडल जे होतं त्यावेळेस माझं सगळ्यात मोठा तेव्हा एक लहान होतो. त्यावेळेस एक मोटिवेशनल असतं नाही का आपल्या हां. बॉडीमध्ये. ॲग्रेशन असतं. आता आलोय, आता मी खेळणार, अजून मोठं होत बरोबर. जाणार. इयर काय होतं तेव्हा पहिलं मेडल बद्दल? 2009-2010. 2009-2010. 2010. त्यावेळेस आपल्या एक बॉडीमध्ये एक ॲग्रेशन असतंच, इनबिल्ड असतं ते, बरोबर. की आता मी अजून खेळणार, आता पुढच्या 2 वर्षात ह्या लेव्हलला गेलं पाहिजे, 2 वर्षात ते, आता मी अजून मेहनत करणार. ज्यावेळेस मेडल मिळतो, हां. दुसऱ्या दिवशी तुमची बॉडी हलू पण शकत नाही, पण तुम्ही सकाळी 6 वाजता उठून अजून प्रॅक्टिस करायला लागता. बरोबर, बरोबर, 2 तासापेक्षा तुम्ही 6 तास प्रॅक्टिस करता. बरोबर, तर ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या. बरोबर. अच्छा. हां. आणि पण त्यावेळेस एक गोल ठेवलं होतं, की यार एक गोल तर सगळ्यात मोठं होतं माझं, की मी जर आउट ऑफ इंडिया जातो, हां, हां. तर मला इंडियाचा फ्लॅग घेऊन जायचा आहे. अच्छा, म्हणजे बॉक्सिंगमध्ये फ्लॅग घेऊन आणि इंटरनॅशनल टूर घेऊनच जायचं. अच्छा. हां. आणि तेच केलं मी. ज्यावेळेस मी इंटरनॅशनल खेळलो, मी जेव्हा पहिल्यांदा इंडियाच्या बाहेर गेलो, हां. त्यावेळेस मी अमय नितीन फ्रॉम इंडिया हे नाव लावूनच गेलो. अच्छा, अच्छा. म्हणजे जे काय आपण बघतो मूव्हीजमध्ये, की अरे इंटरनॅशनल चालले, बरोबर. हो. तुम्हाला पूर्ण VIP ट्रीटमेंट, बरोबर. एअरपोर्टवर तुम्हाला प्रॉपर ह्याच्यामधून पाठवतात ते. हां. येताना तुम्ही प्रॉपर VIP ह्याच्यामधून येताय, तुम्हाला नॉर्मल चेकिंगला लाईनीला लावत आहेत. हां. सो हे माझं गोल होतं. हे मला कधी ना कधी करायचं होतं. अच्छा. आणि ह्याच हं. पाथवर मी राहिलो नेहमी, की अरे मला करायचंच आहे. अच्छा, अच्छा, आणि मी ते करून राहील. अच्छा. म्हणजे मी ते केलंच. कारण की विजन होतं, तुमचं गोल होतं, मला करायचं जिद्दपणा असते ना, तर तुम्ही अचीव्ह करता. बरोबर, बरोबर, बरोबर. सो ह्याच जिद्दी ठेवून मी जिद्दीपणाने मी जेव्हा बॉक्सिंग चालू केली होती, त्यावेळेस मला वाटलं, की अरे नाही, मी चांगलं हे केलं. बरोबर. की मी एक टाईम नंतर जेव्हा तुम्हाला क्रायसिस येतात हं. लाईफमध्ये, त्यावर जेव्हा तुम्ही मात करून जेव्हा थांबता ना दोन्ही पायांवर, हं. त्यावेळेस ते एक मोटिवेशन असतं. बरोबर. हो. ते मला तिकडे त्या मॅचमध्ये मिळालं, अच्छा, अच्छा, की नाही अमय तू बरोबर केलंस. अच्छा. आज जी तुझी जे माझं विजन होतं, जे माझं गोल होतं, जे मला पाहिजे होतं, जे रिस्पेक्ट मला पाहिजे होता, हां. तो आज मला सगळीकडून मिळतोय. अच्छा. सही. सगळ्यांनी ओळखायला पाहिजे, सगळ्यांनी हो. बोललं पाहिजे, बरोबर. सगळीकडे प्रेसमध्ये गेलं पाहिजे. सो मी जेव्हा आपण बघतो, की अरे आपण मोठा प्लेयर बनतोय हं. किंवा काय करतोय, हं. आपल्याला एक हे असतं, की आपलं नाव पेपरच्या फ्रंट पेजवर आलं पाहिजे. एक्झॅक्टली. तेव्हा हो. आम्ही पेपरमध्ये बघायचो. हं. एक मॅच झाली होती विजेंदर सिंग यांचं. हां. सो एक पेपर असतो आपल्याकडे. सो हं. पेपरमध्ये एक फ्रंट पेज असतो आणि एक स्पोर्ट्सचा फ्रंट पेज स्पोर्ट्सचा हो, असतो, येस. लास्ट पेज. एक्झॅक्टली. सो लास्टचा जो स्पोर्ट्सचा फ्रंट पेज असतो, हां. त्याच्यावर जेव्हा तुमचं आर्टिकल आहे, त्यावेळेस तुम्ही हे करता, की अरे हां, पूर्ण इंडियामधून खेळलेला आहे, मोठा इंटरनॅशनल बरोबर, प्लेयर आहे, त्यावेळेसच तुमचं नाव येतं त्या पेजवर. बरोबर. राइट. तेव्हा आम्ही डिस्कस करत बसायचो क्लबमध्ये, की अरे ह्या पेपरवर नाव आलं पाहिजे, हं. ह्या पेपरवर असं नाव आलं हं. पाहिजे. तर जेव्हा मी दिल्लीला ट्रॅव्हल करत होतो, हां, हां, हां. प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये माझी प्रेस कॉन्फरन्स होती अच्छा. दिल्लीमध्ये. हां. तेव्हा जाताना मला ह्यांनी काय असं फ्लाइट वगैरे नाही, दुरंतोची आपली ट्रेन दिली होती. ट्रेन. सेकंड एसीमध्ये मी येत होतो. हां. तेव्हा तिकडे पेपर देतात तुम्हाला, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान. हां, हां.
असे 2 पेपर ठेवले होते. एक पावजीवाल्याने हिंदुस्तान टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया घेतला होता आणि माझ्याकडे टाइम्स ऑफ इंडिया होता. हां. सो मी असे पेपर बघत होते आणि लास्ट पेजवर, आणि मला माहित नाही की असं पेपरवर वगैरे काय. हां. लास्ट पेजवर आलं होतं असं, पुणे जामय प्लेइंग फॉर वर्ल्ड बॉक्सिंग काउन्सिल इंडिया टाइप. हो. सो मी असं स्माईल अनपेक्षित गोष्ट म्हणजे तुला माहित कारण की मी हां. दिल्लीला चाललोय आणि दिल्लीला मला चाललोय. कुठे गुजरातच्या पुढे वगैरे तो पेपर मिळाला बरोबर. सकाळ. सो मी जेव्हा मी हसतो आणि मी थोडासा एक्स्ट्रोव्हर्ट असल्यामुळे कसं आपलं बॉन्डिंग होऊन जातं, आजूबाजूला हो. कोण बसलंय काय. तिने असं, आणि एक ती स्माईल येते तुमची, एक खूप अशी ग्लोईंग स्माईल असते. समोरच्या माणसाला लगेच कळतं की अरे काय झालं? तिने मला विचारलं, "अरे क्या हुआ?" बोला, "ये आपने पढ़ा क्या स्पोर्ट्स का?" बोला, "हाँ, हाँ, ये मैंने पढ़ा." बोला, "ये पढ़ा क्या?" बोला, "हाँ, ये मैं." ही वाज लाइक, "अरे! इतने बड़े इंसान के साथ मैं बैठा हुआ है." वाह, वाह, वाह! सो ते एक प्राउड मोमेंट असतो. त्यानंतर तुम्ही न्यूजवर बघता की अरे हो. स्पोर्ट्स प्लेयर समोर बसलाय, वरती टेबलवर 2 जण बसले, पूर्ण 50-60 मीडियावाले बसले. माझ्यासमोर असे 60 मीडियावाले समोर बसले होते आणि मी त्यांना उत्तर देतो. अच्छा, मग एक सगळ्या प्रॉपर तुझी गोष्टी. प्रेस कॉन्फरन्स झाली आहे ॲज अ हो, स्पोर्ट्स हो, प्लेयर म्हणून. हो, हो. मला एक गोष्ट सांग, एक चांगला मुद्दा तू बोललास. जेव्हा ही प्रेस कॉन्फरन्स होते तेव्हा तुला काय वाटत होतं? कारण तुझ्यासाठी फर्स्ट टाईम असेल हो. आणि प्रेस कॉन्फरन्स म्हणजे हा खूप मोठी ॲक्टिव्हिटी आहे स्पोर्ट्समधली. तर तुला काय तेव्हा फील होत होतं? काय तुझ्या मनात होतं? माझ्या मनात तर एक मला आठवत नाही. मी पूर्ण ब्लँक होतो. फ्रँकली बोलायला गेलो. कारण की 70 लोकं जेव्हा तुमच्या समोर बसतात ते काही विचारतात तुम्हाला. काही विचारतात. बरोबर. ते नाही हे करत, की अरे हं. असं पैसे, तशा गोष्टी, हे गोष्टी. माझं त्यांना म्हणणं एकच होतं. हां. तुम्ही म्हणताय, की अरे बॉक्सिंगला एवढं हे नाही. बॉक्सिंगला तुम्ही म्हणजे जास्ती पैसे नाही. हां. म्हटलं वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्ती पैसा स्पोर्ट बॉक्सिंगमध्ये आहे की नाही? हं. बरं. 400, 500, हजार-हजार कोटी रुपये लोकं एका मॅचमध्ये कमवतात. बरोबर. हो. मग इंडियामध्ये का नाही कमवत आहेत? एक्झॅक्टली. तिकडे ते प्रेसवाले बघून माझ्या ते माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर माझ्या एकट्याचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी 4 जण वेटिंगवर थांबले होते ना. अशी उत्तरे दिलं. म्हटलं तुम्ही लोकं काय नाही प्रमोट करत आहे? बरोबर. जेव्हा तुम्ही मीडिया कव्हरेज करणार म्हटलं ह्या गोष्टींचं, पॉझिटिव्ह गोष्ट. जेव्हा लोकांपर्यंत हा स्पोर्ट पोहोचणार, हां. त्यावेळेसच म्हटलं लोकांना माहिती पडणार आहे. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही मीडिया प्रेझेन्सच ठेवणार नाही, हो. तुम्ही ह्या स्पोर्टमध्ये काय नाही म्हणून तुम्ही स्वतःच म्हणताय. सगळ्यात मोठा फॅक्टर इंडियामध्ये किंवा वर्ल्डमध्ये कोणती गोष्ट फेमस होण्याचं एकच आहे, तो आहे मीडिया. मीडिया. त्याच्याशिवाय कोण मोठं होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. आणि हे लोकांना मी म्हणतो, तुम्ही जर केलं नाही पुढे, तर जाणार कसं पुढे? बरोबर, बरोबर. आता ही इंटरव्ह्यू मी बघतो, मी त्यांना म्हटलं, की मी हीच इंटरव्ह्यू बघतोय, किती चॅनलवर दिसते आणि किती लोकांपर्यंत जाते. बरोबर. ठीक आहे. हां. सो सगळ्यात मोठं माझं तेच होतं, हां. की की मी तिकडे फर्म राहायचं. मला माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, मी जिंकणार. कारण की काही प्रश्न आहे, तू जिंकणार, हरणार, काय झालंय, कसं झालंय? तेव्हा ते लोकांनी माझ्या ओपोनंट लिटरली विचारले, की ह्याचा कॉन्फिडन्स बघून मला वाटत नाही तू जिंकतोय. अच्छा. हे एक सो हा कॉन्फिडन्स आपला तिकडे पाहिजे. प्रेस कॉन्फरन्स एक कॉन्फिडन्स शो करण्याचा पण जरिया आहे. एक्झॅक्टली. कॉन्फिडन्स नसेल तर मग काय होईल? हो, बरोबर. ठीक आहे. कारण की माझ्यासाठी तो सगळ्यात मोठा मोमेंट होता तो माझ्या प्रेझेन्ससाठी. प्रेझेन्ससाठी. येस. जे आपल्याला पाहिजे असतं, जे आपल्याला एक गोल असतो, की अरे मला लोकांपर्यंत पोहोचायचं, मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. मला सगळ्यांनी, जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल, ओळखून पण लोकं तुमच्याशी बोलणार आहे का? ते अरे हाच कॉन्फिडंट नाही, मी याच्याशी बोलून काय करू? बरोबर. ह्याच्याकडून मला शिकायला काय मिळेल? सो जेव्हा तुझ्यासमोर 60 मीडियावाले समोर बसतात आहेत, तेव्हा तुझ्याकडे काहीतरी आहे, तुझ्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, तेव्हाच ते लोकं तिकडे येऊन बसतात. बरोबर. त्याशिवाय ते लोकं तिकडे येऊन बसणार नाहीयेत. तेव्हा माझ्याकडून जर जे कोणी ती इंटरव्ह्यू बघताय, त्या लोकांना माझ्याकडून काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे. एक्झॅक्टली. सो हाच माझ्या डोक्यात एक घेऊन चाललं होतं, की मला माझा कॉन्फिडन्स आहे. मी तिकडे अधिक ब्लँक होतो मी. पण ओव्हरऑल सगळी गोष्टी खूप चांगली गेली. कारण की त्यानंतर एक बूस्ट मिळत गेला. हो. इंडिया गेटला त्यानंतर माझी परत प्रेस कॉन्फरन्स झाली. अच्छा. तिकडे फोटो लावलाय तर तू बघू शकतोस. अच्छा. हां, हां. तो बेल्ट घेऊन. अच्छा. तो इंडिया गेटला माझा प्रेस कॉन्फरन्स झाली होती. अच्छा. जेव्हा रात्री कोणच नव्हतं. अख्खं इंडिया गेट बंद. 4 आर्मीवाल्यांनी अडवलं, "अरे तू कुठे चाललाय?" म्हटलं प्रेस कॉन्फरन्स. "अरे, अरे." तेव्हा जो तो एक प्राउड मोमेंट असतो आपल्याला. सो त्यामुळे कॉन्फिडन्स वॉज ॲट टॉप, ॲट पीक. तू आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळून आलायस, तर आंतरराष्ट्रीय अनुभव कसा होता तुझा? तो तिथे तुला तर काय शिकायला भेटलं? मी एक फ्रँकली सांगायला गेलं तर सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता तो. अच्छा. कारण की मला तिकडे जाऊन एक गोष्ट कळाली, सगळ्यात मोठी गोष्ट जी आज इंडियन्स विसरलेत. हां. आपल्यामध्ये सगळ्यात जास्ती विल पॉवर पहिले होती. अच्छा. ठीक आहे.
आत्ता खरंच सांगतो नाहीये. अच्छा. वी आर मेकिंग अ रिअली बिग जनरेशन. येस. कारण की मी तिकडे गेलो, ते लोकं एकच म्हणतात, "अरे तुम लोग तो बहुत स्ट्राँग हो." आणि इकडे राहून आपण एकच आपण लोकांकडून, "अरे ते लोकं किती स्ट्राँग आहेत. ते लोकं हा आहे, ते लोकांमध्ये विल पॉवर खूप आहे. त्या लोकांमध्ये त्यांचे जीन्स चांगले आहेत." आणि इथून ओव्हरऑल ते लोकं, आपण तिकडे गेले की ते लोकं आपल्याला म्हणतात, "अरे तुमच्याकडे किती काही शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही शिकतच नाही." बरोबर. आपल्याकडे सगळ्यात शिवाजी महाराज आहेत. हं. आपल्याकडे संभाजी महाराज आहेत. हो, आपल्याकडे महाभारत हे सगळ्यात मोठं हो. वर्ल्डची हिस्ट्री महाभारत आहे. आपल्याकडे एवढे मोठे इन्स्पिरेशन्स आहेत आणि आपण ते सोडून आपण बाकीचंच वेगळं ह्याला राहिला. वेगळ्या नाही ओके. सो त्या गोष्टीमुळे कुठेतरी आपल्या मुलं, आपल्या आत्ताची जनरेशनचे, मी फ्रँकली बघायला गेलं तर खूप बिग जनरेशन झालेली आहे आत्ताची. हां, हां. खरं सांगायला गेलं तर. कारण की आत्ताच्या जनरेशन तुम्ही बघितलं, एक एक स्टुडिओ होता माझा. हां, हां. ठीक आहे. सो त्या स्टुडिओमध्ये एक पॅरेंट्स यायचे. हं. सो शी वॉज लाईक की आपण, मला माझ्या मुलाला टाकायचं आहे म्हणजे हॉस्टेलसाठी. म्हटलं घेऊन या. हां. देन शी वॉज लाईक की अरे तो खूप शाय आहे. हां, हां, हां. म्हटलं मग घेऊन या, म्हणजे लोकांमध्ये मिळेल, मिसळेल, मुलांसोबतही बोलेल. ते नाही, तो स्कूल पण होम स्कूलिंग करतो. अच्छा. देन आय वॉज लाईक, अरे तुम्हाला कळतंय की तो आधी शाय आहे, तो लोकांपर्यंत जात नाही, त्याचा कॉन्फिडन्स नाही, तरी पण तुम्ही व्हाय व्हाय आर यू मेकिंग हिम सो वीक? बरोबर. म्हणजे तुम्ही त्याला अजून भर घालताय. बरोबर. सो आपण जनरेशन खराब करतो. मी फ्रँकली सांगायला गेलं तर कुठे थोडंफार आता डेव्हलपमेंट होत चाललंय. हिस्ट्री लोकांना माहिती पडायला बरोबर. चालली आहे. आपणच आपली हिस्ट्री दाबत गेलो, खरं सांगायला गेलं तर. सो मी जेव्हा बाहेर गेलो तेव्हा सगळ्यात मोठा फॅक्टर हाच होता, की आपण खूप स्ट्राँग आहे. हो, आपण लोकांना लढायला शिकवलं. आपण हो. लोकांना सगळ्या गोष्टी करायला शिकवल्या आणि आपले जीन्स सगळ्यात स्ट्राँग आहेत. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तुमच्याकडे क्लायमॅटिक चेंजेस आहेत. हं. म्हणजे तुमच्याकडे थंडी, उन्हाळा, पाऊस, पावसाळा सगळं आहे. तुमच्याकडे सगळे आहे. हो, सगळ्या गोष्टीचा ॲडव्हांटेज आहे. हो. तुम्ही इथे बसून काय विचार करता, अरे त्या कंट्रीमध्ये फक्त थंडी आहे म्हणून तुमच्या, अरे कोण सांगितलं तुम्हाला? हं. उन्हाळ्यामध्ये तुमची बॉडी शेप होते हे तुम्हाला कळतंय का? हां, कसं कोणत्या वातावरणात होणार आहे का? बरोबर. तुम्ही ह्या गोष्टीचा विचारच करत नाही. तुम्ही नेहमी निगेटिव्ह विचार करताय, की अरे असं ह्या वातावरणात हे होईल, या वातावरणात हे करायचंय. व्हाय आर यू वेटिंग फॉर समथिंग? येस. तुम्ही खूप त्याचे काय माहीत नाही, म्हणजे काय चेंजेस झाले आता माहिती येते. मी कॉन्ट्रोव्हर्शियल गोष्टी इथे बोलणार नाही. पण कोणत्या गोष्टीमुळे काय झाले, पण लोकांनी आपलं भारताचा इतिहास वाचावा. वाचावा. बरोबर. ठीक आहे. जे काही ज्या लोकांनी राज्यही केलं, त्यांनी राज्य नाही केलं. आपले लोकं त्यांच्यासोबत फाईट करत होते. बरोबर, बरोबर, भगतसिंग झाले, सुखदेव झाले, सगळ्या गोष्टी झाले, तेव्हा हे लोकं फाईट करत होते. बरोबर. चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस एवढे मोठे इन्स्पिरेशन आहेत. हो. तर हे लोकं म्हणजे सांगायला गेलं आपलं राज्य केलं, पण आपलं राज्य नाही केलं कोणी. आपले लोकं तेव्हा पण फाईट करत होते. तुम्ही ती चुकीची हिस्ट्री का घेताय? बरोबर, बरोबर. महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण बॉक्सिंगसाठी कसं आहे? हा एवढ्या वर्षातल्या अनुभवामध्ये तुला काय वाटतं? तुझं काय मत आहे? वातावरण इन द सेन्स फेडरेशन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत फेडरेशन ना. की मुलं कमी काय आहेत महाराष्ट्रातली? त्याचं किंवा आपण चांगलं करिअर करू शकतो का? महाराष्ट्रातली मुलं करिअर करू शकतात का बॉक्सिंगमध्ये? यार सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की युनिटी नाहीये. युनिटी नाहीये. हं, ठीक आहे. हं. सगळे कोचेस आपल्या मुलांचा विचार करणारच. बरोबर. हो. ठीक आहे. तो पार्शालिटीचा भाग झाला, हां, ह्यांनी हरवलं, त्यांनी हरवलं. हां. पण शेवटी तुमच्याकडे ग्रुपमध्ये की तुमच्या आजूबाजूचे लोकं कसे आहेत? हं, आर दे ट्रस्टिंग यू? हं. किंवा कोण पुढे जातंय तर तुम्ही त्यालाच हे करताय, किंवा खालून वरती कोण नंतर जात असेल तर तुम्ही त्यालाच न सपोर्ट करता तुम्ही जो जुना आहे त्यालाच सपोर्ट करताय. बरोबर. सो युनिटी, मी खरं सांगायला गेलं तर कुठेतरी युनिटी नाहीये. ट्रेनर्समध्येही झालं, कोचेसमध्ये झालं, बरोबर. मुलांमध्येही झालं. मुलांमध्येही झालं. हं. खरंच युनिटी नाहीये. आणि जर युनिटी असेल, सेल्फ पॉइंट ऑफ व्ह्यूनी युनिटीचा विचार करणं, तर तो कम्प्लिटली वेगळा पार्ट आहे. हं. स्वतःचा विचार सगळेच करतात. म्हणजे मी इथे बसून मी विचार करतो की मला याला मारायचं आहे, हा जिंकून, हा टोटल वेगळा पार्ट. बरोबर. हां. पण जर आपण एका ग्रुपमध्ये राहून सगळ्यांचाच विचार करतोय की आपल्या महाराष्ट्रातले लोक पुढे कसे जायला पाहिजे, तर मग तो तो एक वेगळा पॉइंट आहे. ओके. जर इकडे तुमचे पोरांचं मेडल्स येतोय, पोरांचे मेडल्स येतात आहेत, हां, हां. ठीक आहे.
जर नॅशनल लेवलला परफॉर्म करतायत, हा. तुमच्याकडे ऑलिम्पियन्स आहेत, तुमच्याकडे इंटरनॅशनल प्लेयर्स हा. आहेत, तुमच्याकडे कॅम्प्समध्ये कोच आहेत, हम्म. ठीक आहे, तुमच्या सिलेक्शन कमिटीवर कोच आहे, हा. मग आपले पोरं का जात नाही? बरोबर बरोबर. ग्रामीण भागातील मुलामुलींना बॉक्सिंग किंवा इतर खेळ यावंसं वाटलं तर तू त्यांना काय संदेश देशील? कष्ट करा, फोकस राहावा, काय मिळते काय नाही मिळते याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा तुमच्याकडे काय अवेलेबल होऊ शकतं हा हा हा. आणि कुठपर्यंत पोहोचू शकता, कारण की तुम्ही एका लेवलपर्यंत गेलं ना तुम्हाला बाकीच्या गोष्टी जर मिळत जातीलच. हा हा हा. तो जो स्टार्टिंगचे चॅलेंज असेल त्याला फेस करत पॉझिटिव्ह राहून पुढे जावं. आणि जर बॉक्सिंग हा खेळ ग्रामीण भागात जसं क्रिकेटचं जसं आपल्या इथे वातावरण आहे तसं वातावरण बॉक्सिंगचं करायचं असेल तर काय केलं पाहिजे? एक समाजाला आपण देणं राहतो त्या दृष्टीने तुला काय वाटतं की लोकांनी काय केलं पाहिजे खेळाचं संवर्धन करण्यासाठी? पण फक्त ग्रामीण भागच का असं? ग्रामीण भाग असेल किंवा रुरल एरिया असेल. सो रुरल एरिया झाला किंवा असं ग्रामीण भाग, ह्याच्यामध्ये आपण असं समाजाला देण्यासारखं असं हे नाहीये हम्म. की फ्रँकली बघायला गेलं तर त्यांच्याकडे पण आहे सगळं, म्हणजे हा. तिकडे सगळे उलट तिकडे इथलच्या हम्म. अर्बनपेक्षा तिकडे जास्ती आहे अच्छा. करण्यासारखं. तिकडे खुले मैदान आहे, डोंगर आहे, झाडे झुडपे आहेत, क्लीन ऑक्सिजन आहे, सगळं आहे तिकडे. हा. दुसरी गोष्ट झालं तर फक्त कोचेसच्या गोष्टी झाल्या तर हा मग त्या एवढ्या गोष्टी फक्त गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केलं पाहिजे तिकडे, किंवा इथलच्या एका जाऊन तिकडे जाऊन थांबलं पाहिजे आणि त्यावर वर्क केलं पाहिजे. बाकी सगळं बघायला गेलं तर ग्रामीण अर्बनपेक्षा रुरलमध्ये सगळ्यात जास्ती गोष्टी आहेत. झाडं झुडपे, ग्राउंड आहे, खुलं मैदान आहे, पाणी आहे, नदी आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा अजून फ्रेश ऑक्सिजन कुठे मिळणार आहे बरोबर बॉडीसाठी? बरोबर. सो ग्रामीणमध्ये असं चेंजेस करण्यासारखं काही नाही. फक्त ट्रेनर्स तिथपर्यंत पोहोचले की बाकी सगळ्या गोष्टी होतात. अच्छा अच्छा. तू जेव्हा बॉक्सिंग मध्ये आलास तेव्हा तू रोल मॉडेल कोणाला हे केले होतंस, वळलं होतं. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठे एक हे होतं की 2008 मध्ये जेव्हा मी बीजिंग ऑलिम्पिक होती त्यावेळेस मी विजेंदर सिंगला बघितलं होतं खेळताना. अच्छा. हा. तेव्हा तो सगळ्यात मोठा फॅक्टर होता माझ्यासाठी. विजेंदर विजेंदर सिंगला बघून खेळणं, म्हणजे त्यावेळेस त्याची गेम होती. इंडियातलं सगळ्यात पहिलं बॉक्सिंगमध्ये मेडल आलं होतं विजेंदर सिंगचं. सो तो एक प्राऊड मुवमेंटही होता आणि तो एक माझ्यासाठी एक असा मुवमेंट पण होता की अरे ह्यासारखं खेळायचंय, ह्याच्यासारखं बनायचंय. आणि तो प्रसंग आला पण की इंडियातली सगळ्यात पहिली पेपर व्ह्यू माझ्याकडून लाईव्ह गेली विजेंदर सिंगच्या अंडर कार्ड खेळत होतो. अच्छा. क्रूजवर आम्ही समुद्रामध्ये फाईट होती ती. अच्छा. 2021 ला. त्यावेळेस मी विजेंदर सिंग आम्ही एकत्र खेळत होतो, एका टीम मध्ये होतो आम्ही. अच्छा. सो तिथपासून त्यांना बघून बॉक्सिंग स्टार्ट करणे आणि नंतर एकत्र एका टीम मध्ये खेळणं हा सगळ्यात मोठा एक हे होता. हो बरोबर. तुला असं वाटतं का महाराष्ट्रातून ऑलिम्पिकला रिप्रेझेंट किंवा ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त खेळाडूंची निवड होऊ शकते? ऑब्विसली. मग का होत नाही किंवा याच्यामध्ये सरकारने काय केलं पाहिजे तुला असं वाटतंय? सी मला कुठेतरी असं वाटतंय की गव्हर्नमेंट त्यांच्याप्रमाणे करतीये. हा हा हा. खरं सांगायला गेलं तर. अच्छा. कारण की जर तुमच्याकडे 10 वेट कॅटेगरी आहेत, 10चे 10 वेट कॅटेगरी तुम्ही जर फक्त गव्हर्नमेंटवरच अवलंबून राहतेय. गव्हर्नमेंटकडे 145 करोड पॉप्युलेशन आहे. हा बरोबर. गव्हर्नमेंट तुमच्याकडेच फक्त बघत बसायला, गव्हर्नमेंटकडे खरं बघायला गेलं तर त्यांची पण 1000-2000 लोकांचीच बॉडी. बरोबर. किती कोणाकोणाकडे बघत बसणार ते लोक? बरोबर. राईट. तुम्ही गव्हर्नमेंटकडेच काय राहायला पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतात. म्हणजे जेव्हा ॲज अ स्पोर्ट्स पर्सन आपले प्लेयर्स ऐकायचे की अरे मला गव्हर्नमेंट जॉब मिळण्यापर्यंतच प्रॅक्टिस करायची, मग तो त्यांचा विजन आहेच नाही की ऑलिम्पिकला जाऊन खेळणं किंवा हे खेळणं. तो त्यांचं विजनच नाही. आपल्या अर्ध्याच्या वर पोरांचं विजन मला गव्हर्नमेंट जॉब नाही, मला हा जॉब नाही, हे मिळेल, मला ते मिळेल. इकडून पण तर पैसा मिळतो. बरोबर बरोबर. तुम्ही स्वतःला प्रमोट केल्यानंतर स्पॉन्सरशिप आहे, तुम्हाला बाकीचे ब्रँड तुमच्याकडे. आपल्याकडे मेन म्हणजे बॉक्सर्स मध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ऍटिट्यूडचा. येस. खूप घाणेरडा ऍटिट्यूड आहे. कोणाला कष्ट नाही करायचे. एका टाइम नंतर त्यांना वाटते की अरे आम्हाला आता मिळालं पाहिजे. ओके. फ्रँकली सांगायला गेलं तर तो ऍटिट्यूड आपल्या मुलांना कमी केला पाहिजे. दुसरी गोष्टी म्हणजे झालं तर फेडरेशननी
एक हां. पाऊल उचललं पाहिजे, की सगळ्यांना एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी म्हणजे की कसं बोलायचं, हां. कसं काय पाहिजे, हां. तुमचं विजन काय पाहिजे. मी एक गोष्ट सांगतो, की यार सगळेच बरं एकाच विचाराने नाही आहेत. बरोबर. जो मी विचार करतो, हो. त्याच विचाराने सगळे नाही हे आहेत. नाहीयेत. बरोबर. काही लोकांना आजूबाजूचे लोकं पण विचार तसे देणारे नाहीयेत. बरोबर, बरोबर. ठीक आहे. तर मग ह्या टाईमाला फेडरेशननी का नाही एक पाऊल टाकावं, की यार वर्षातून आपण 2 दिवसाचा एक क्लास घेऊ, बरोबर. की मुलांना सांगू, की तुम्ही कशात-कशामध्ये तुम्हाला करियर केलं पाहिजे. हो. तुम्हाला बाहेर ट्रेनर्सचा जॉब आहे. हो. तुम्हाला हा जॉब आहे. तुम्हाला हा जॉब आहे. फक्त गव्हर्नमेंटवर न डिपेंड राहता, हं. तुम्ही स्वतःवर पण ग्रोथ करा. बरोबर, आहे का नाही? बरोबर. तुमची बॉडी ॲथलीटची बॉडी आहे. हो. 8-9 तास झोपलं तरी तुमच्यासाठी सफिशियंट आहे. बरोबर, बरोबर, 8-9 तास 8 तास जरी झोपलं तुमच्याकडे 16 तास अवेलेबल आहेत. बरोबर, तुम्ही पर्सनल ट्रेनिंगवर फोकस करू शकता. म्हणजे ॲज अ ट्रेनर्स. बरोबर. तुम्ही बाहेर तुम्ही स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये जाऊ शकता. हो. सो ह्या गोष्टी भरपूर आहेत. फक्त गव्हर्नमेंटनीच सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट जॉबच दिला पाहिजे आणि त्यांनीच सगळं प्रोव्हाईड केलं पाहिजे ह्या विचारातलं मी नाही. बरोबर. ओके, ओके. सो प्लेयर्सनी पण जर जॉब नाही मिळत आहे, तर तिकडेच अडकून राहून मग जॉब सोडून मग तुम्ही फूड डिलिव्हरीचा जॉब करताय तुम्ही. हो, तुम्ही हा जॉब सगळे वगैरे करायला रेडी आहेत. हो, तुम्ही नंतर स्वतःला कोसती बसता, फेडरेशनला कोसता, तुम्ही गव्हर्नमेंटला कोसता. हो. पण तुम्ही तिथपर्यंत तुम्ही जर नॅशनल प्लेयर आहात, हं. तुम्ही स्वतःला त्या लेव्हलला का ठेवून तुम्ही बाकीचे काम शोधत नाही. बरोबर. तुम्ही नॅशनल प्लेयर आहे. हं. तुम्ही इथं बसून तंबाखू खाताय. अरे ह्यानी नाही केलं, त्यानी नाही केलं. मग आता काय आपण आपलं बघून घेऊ. मी टेम्पो चालवतो, हे चालवतो. तू नॅशनल प्लेयर आहे ना. हो. मग तू आज जाऊन एका एका जिममध्ये जाऊन काम नाही करू शकत. बरोबर आहे. मग तिकडे जिममध्ये गेल्यानंतरही जरी यांना मी खूप म्हणजे आपले बॉक्सर्स खरंच खूप काही लोकं एवढे प्रोफेशनल आहेत ना फ्रँकली सांगायला गेलं तर. हां. त्यांच्यामुळं ही इंडस्ट्री पण पुढे जातीये. अच्छा. पण देअर आर एक पर्सेंटेज काइंड ऑफ पॉप्युलेशन आपलं हां. या फील्डमध्ये बॉक्सिंगच्या. हं. असं आहे की त्या लोकांना खरंच इकडे जेव्हा आपण मीटिंगला बसलो की त्यांना ॲटिट्यूडमध्ये अच्छा. समोरचा हा का बोलतोय माझ्यावर? मी एवढं मोठं प्लेयर आहे. पण तुम्हाला इगो कमी करून हं. तुम्हाला त्या लेव्हलला राहून हं. प्रोफेशनलिझम वगैरे सगळ्या गोष्टी शिकून बसणं गरजेचं आहे. बरं. इगो इज नॉट गुड. ओके. पण डिसिप्लिन, चांगलं बोलणं, चांगलं हे करणं, हो. त्याच्यामध्ये तुमचं खालीपणा होऊन जाईल. महिलांसाठी बॉक्सिंग हा गेम किती महत्त्वाचा आहे आणि शालेय शिक्षणामध्ये बॉक्सिंगचं शिक्षण द्यायला सुरुवात केलं, तर महिलांमध्ये काय बदल घडू शकतो असं तुला वाटतं? सो सगळ्यात पहिले जर मी फॅक्टर सांगायला गेला, हां, तर आपण मुलींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जर विचार करायला गेला, हां. डिप्रेशन असतं, टेन्शन्स असतात, तुमचा स्ट्रेस फॅक्टर असतो, तुमच्या खूप गोष्टी डोक्यात असतात. तर सगळ्या गोष्टी जेव्हा आपण डोक्यापासून सुरुवात करतो, तर हां. बॉक्सिंग सगळ्यात पहिले तिकडे तुम्हाला जागा ॲडव्हान्टेज देतं. हां, तुम्ही जेव्हा बॉक्सिंग खेळता, हां, तेव्हा तुमचं सगळ्यात पहिले बॉडी स्ट्रेस फ्री होते, मसल्स रिलीज होतात. हां. तुमचं जे काही निगेटिव्हिटी असते, ते तुम्ही त्या पंचिंग बॅगवर काढू शकता. येस. ते सगळं तिकडून कारण की एन्ड्युरन्स स्पोर्ट आहे. तुम्ही जेव्हा स्पीड रनिंग करताय, हे करताय, ते करताय, तुमचा राग निघतोच आहे ना ऑटोमॅटिकली. बरोबर, सगळ्यात पहिले महिला तिकडे फ्री होतात आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे ते लोकं एक सेल्फ डिफेन्स शिकतात आहेत. येस. सेल्फ डिफेन्स फक्त शिकतच नाही. मी तर सांगायला गेलं तर तुम्ही म्हणताय की सेल्फ डिफेन्स करा. हा याला मारू शकतो, तो त्याला मारू शकतो. हां, पण फक्त सेल्फ डिफेन्स आलं आणि समोरच्यामध्ये ताकद जास्त आहे, तुम्ही काय करणार? बरोबर, सो बॉक्सिंग तुम्हाला सगळ्यात पहिले तिकडे फिट बनवतोय. तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ, स्टॅमिना टाकतोय. बरोबर. आहे ना? ती तुम्हाला ग्रिप आणून देते, की यार तुमच्याकडे स्ट्रेंथ पण आहे, एक पॉझिटिव्ह माइंड पण आहे, की मी ह्याला मारू शकते. माझ्याकडे ताकद पण आहे, माझ्याकडे खूप काही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली आहेत. पॉझिटिव्ह. त्यानंतर मग तुमच्याकडे सेल्फ डिफेन्सचा फॅक्टर आहे. बरोबर. सो ओव्हरऑल गोष्टी तुम्हाला देते. नाहीतर फक्त सेल्फ डिफेन्स तुम्ही सांगून हं. फक्त सेल्फ डिफेन्स सांगते अरे पण त्याच्याकडे तुला सेल्फ डिफेन्स येतो, पण त्याच्याकडे ताकद आहे, तू किती सेल्फ डिफेन्स करू शकतो बरं स्वतःला? बरोबर. एक टाईममध्ये थकल्यावर काय करणार आहे? हो, बरोबर. सो तसं नसतं. सो ओव्हरऑल गोष्टी बॉक्सिंग तुम्हाला एक फुल पॅकेज येते. तर महिलांच्या दृष्टिकोनातून चांगला खेळ आहे. हो, वेट लॉस होतंय त्यांचं, हो फॅट ना. लॉस व्हायला हेल्प करते, मेंटल स्ट्रेंथ तुमची मेंटल स्ट्रेंथ. वाढवते, हां, तुमचं सायकॉलॉजिकली तुम्हाला फ्रेश करते, हां. तुमची बॉडीमध्ये जसं महिलांना आजकाल पी-सी-ओज, हार्मोनल चेंजेस वगैरे हे सगळ्यात जास्ती प्रमाण वाढलेलं आहे आजकालच्या काळामध्ये. तर ते तुमचं बॅलन्स करते, डायबिटीज रिव्हर्सल आहे, तुम्हाला थायरॉइड रिव्हर्सल आहे, तुम्हाला हां. सगळ्या गोष्टीसाठी बॉक्सिंग हेल्प करते. तर मग ते वन ऑफ द बेस्ट फॅक्टरच आहे. बेस्ट फॅक्टरच आहे. म्हणजे एकंदरीत महिलांनी या हो. खेळाकडे वळलं पाहिजे. सगळ्या महिलांनी मी खरं सांगतो की या खेळाकडे वळलं वळलं तर पाहिजेच. हो. वन ऑफ द बेस्ट स्पोर्ट आहे फॉर बेस्ट वुमन्स.
जर प्रत्येक जिल्ह्यात बॉक्सिंग खेळ रुजवायचा असेल, तर काय केलं पाहिजे? एक नागरिक म्हणून महाराष्ट्रातला भारतीय नागरिक म्हणून बॉक्सिंग खेळ प्रत्येक जिल्ह्यात करण्यासाठी काय केलं पाहिजे? फक्त बॉक्सिंगच की सगळे स्पोर्ट्स? सगळे स्पोर्ट्स. ठीक आहे. जर मी बॉक्सिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बोलायचं झालं सगळ्यात पहिले तर लोकांना एक अवेअरनेस क्रिएट केला पाहिजे तिकडच्या फेडरेशननी किंवा सिटीच्या फेडरेशननी, डिस्ट्रिक्टच्या फेडरेशननी, सगळ्यांनी, की हा स्पोर्ट तुम्हाला वीक नाही करणार. वीक इन द सेन्स तुम्हाला इंजुरी. आज लोकांना मनात काय, की अरे लागतं, मला इकडून रक्त येईल, मला हे झालं, इंजुरी हे होतील, हात तुटेल, पाय तुटेल, डोकं फुटेल. बरोबर, पण जो स्पोर्ट तुम्हाला स्ट्रॉंग करणार आहे, तो स्पोर्ट तुम्हाला वीक कसा करणार? बरोबर. इंजुरीज कसं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या खेळामध्ये तो इंजुरीज नाही, तो तुमचा खेळच नाही. बरोबर. हो. तुम्ही रस्त्यावर क्रिकेट जरी खेळला किंवा पळाला जरी, पकडापकडी जरी खेळला तरी तुम्हाला लागणारच आहे. बरोबर. है ना? मग तो स्पोर्टच आहे. हे तर मी तर लोकांनी फेडरेशननी ते काढायचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांना. हां. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागात बघायला झालं किंवा तिकडे स्मॉल सिटी म्हणजे स्मॉल प्लेसेस आहेत. स्मॉल प्लेसेस. तिकडे गव्हर्नमेंटनी किंवा फेडरेशननी हे एक इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. मी एक तेच म्हणतो की गव्हर्नमेंट सगळीकडे सगळीकडे नाही बोलू शकत. बोलू शकत. गव्हर्नमेंट तुम्हाला एक फंड अलोकेट करून देईल, की हा फंड आहे तुम्ही घ्या. हां. त्या फंडमध्ये तुमचे एक ह्युमॅनिटी म्हणून तेवढ्याच फंडमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी डिस्ट्रिक्टसाठी म्हणजे एक ग्रामीण भागासाठी पण केले पाहिजे. बरोबर. की तिकडे मी जसं म्हटलं, की तिकडे झाडं, झुडपे, डोंगर, नद्या सगळं वाहते. तुम्हाला तिकडे फ्रेश एअर मिळते, फ्रेश ऑक्सिजन मिळते. बरोबर. तिकडे अजून दुसरं जे आहे तिकडे फक्त त्या लोकांना पटवून दिलं पाहिजे, की तुम्ही स्पोर्ट्स खेळा किंवा तुम्ही बॉक्सिंग खेळा. हा तुम्हाला स्पोर्ट्स फक्त तुम्हाला फ्युचरमध्ये कसा हेल्प करेल, म्हणजे स्कूलमध्ये तुमचं पर्सेंटेजला तुम्हाला हेल्प करेल. हां. कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला तुम्हाला हेल्प करेल. बरोबर. स्पोर्ट्स कोटा असतो. हां. तुम्हाला जर तुमच्याकडे फीस भरायला पैसे नाहीत चांगल्या कॉलेजमध्ये, तिकडे तुम्हाला कॉलेज स्कॉलरशिप देतं. हां. त्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट जॉब झाला, गव्हर्नमेंट जॉब जॉब झाला, झाला. तुम्हाला ग्रो करायला कसा हेल्प करेल. हां. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना कळायला पाहिजे. हां. बरोबर. तेव्हाच जाऊन स्पोर्ट्स झालं, बॉक्सिंग हां, झालं, हां. ह्याचा अवेअरनेस तुम्हाला एका भागामध्ये पसरवता येईल. बरं. कारण की लोकांचं सगळ्यात मोठा एक फॅक्टर हाच येतो, की अरे आम्हाला हे करून मिळणार काय? बरोबर. एक तर तिकडे आम्ही झिजत जाणार हं. आणि नंतर हाती राहणार काय? काहीच नाही. बरोबर. मी खरं सांगायला गेलं ना, आज बॉक्सिंगमध्ये मी खरं सांगतो. हां. आज मी स्वतः बॉक्सर आहे. माझ्यासोबतचे मुलं आहेत, माझे कलीग्स आहेत. हां. माझ्यापेक्षाही चांगले खेळलेले आहेत. हां. माझ्यापेक्षाही चांगली गेम होती, चांगले हे होते. हं. पण एका टाईम नंतर त्यांनी बॉक्सिंग ह्यासाठी सोडले, की अरे आम्हाला मिळतंय काय? बरोबर. हां. ठीक आहे. आम्हाला मिळणार काय? आम्हाला आम्हाला ह्याच्यामधून भेटणार काय? हां. मग त्यांनी सोडून दिलं. पण खरं बघायला गेलं तर त्यांनी एक हे त्यांना ऑप्शन्सच माहीत नाही, की तुम्ही खेळा. हां. तुम्ही फक्त गव्हर्नमेंट जॉबच्या दृष्टिकोनी न बघता तुम्हाला जिमचा जॉब आहे. जिम इज वन ऑफ द मोस्ट अंडररेटेड फील्ड इन इंडिया. इंडिया. बरोबर. ठीक आहे. कारण की सगळ्यात जास्त पैसे तुम्ही ह्या क्षेत्रात कमवताय. तुम्हाला एका सेशनचे 1,500 मिळतात. हो. पर्सनल ट्रेनिंगमध्ये. अजून तुम्हाला काय पाहिजे एका बरोबर. तासासाठी? एका तासासाठी 1,500 तुम्हाला कोणता जॉब येणार आहे? कोणच देणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे. त्यानंतर तुम्ही फक्त तिकडेच लिमिटेशन्स नाही ठेवता. त्यांचं वागणं, चालणं, बोलणं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. बरोबर. तेच म्हणतो क्रिकेटला जेव्हा तुम्ही ब्लेम करताय, पण तुम्ही त्यांना बघताय का? हं. एका टाईम नंतर ते लोकं स्वतःला किती पर्सनॅलिटी डेव्हलप करताय त्या लोकांची. बरोबर. ते लोकं स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करतायत. ते लोकं या स्लममधून किंवा कोणत्यातरी भागातूनच आलेले आहेत ना. हां. बरोबर. सगळे श्रीमंत नाहीये. श्रीमंत नाही. आपण एका क्रिकेटर म्हणतो, "अरे तो पाणीपुरीवाल्याचा मुलगा आहे." पण जेव्हा तुम्ही त्याला समोर बघता, तो तसा वाटतोय का तुम्हाला? नाही. ते लोकं स्वतःला ग्रो करतायत ना. ग्रो करतायत. तुम्ही करतायत का स्वतःला ग्रो? नाही. तुम्ही स्वतःला ग्रोच करत नाहीये. बरोबर. मग तुम्ही पुढे जायचा विचार कसा करताय? बरोबर. की तुम्हाला हा स्पोर्ट देणार कसं? एकच गोष्टी नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला पाते फुटलेले असतात. तुम्हाला ब्रांचेस आहेत. तुम्हाला कोणतेही ब्रांच पैसा मिळवायचे तुमचं एक हे हो, तुमचं हे तुमचं टॅलेंट आहे. टॅलेंट आहे. आज 125 करोड लोकांमध्ये तुम्ही विचार करताय, की अरे मला काहीच मिळू शकत नाही, तर मग तुम्ही तुमच्यासारखं म्हणजे असं काय म्हणणार वेडा माणूस कोणी नाही. कारण की इथे सगळंच मिळू शकतं तुम्हाला. याला धरूनच एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यांच्या जनतेच्या मनात अजून एक प्रश्न असा येतो, की कोणताही खेळ खेळायला केलं, की तो खर्चिक आहे. हं. हे पण वातावरण मला कधी-कधी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये दिसून येतं. त्याबद्दल तू बॉक्सिंग हा खेळ खर्चिक आहे का? खूप जास्ती आहे. अच्छा. कारण की हा तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचं पूर्ण बॉडी यूज होतीये. हां. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत. बरोबर. मग खर्चिक का नाहीये? हं.
पण मी जर तुम्हाला सांगायला गेलं तर आज मुलं काय म्हणतायत की अरे मला प्रोटीन नाही मिळत, अरे मला हा सप्लिमेंट नाही मिळत, मला ते सप्लिमेंट नाही मिळत. पण ह्याचे विचारच का करायचंय तुम्हाला? बरोबर. तुम्हाला त्या लाईफस्टाईलकडे का जाऊन बघायची ती? तुम्हाला सगळंच इझिली मिळणार आहे. तुम्ही तिथपर्यंत का पोहोचत नाहीये? बरोबर. तुम्हाला बी कॉम्प्लेक्सची गोळी किती स्वस्तामध्ये मिळते? 40 रुपयाचं पाकिट आहे. महिनाभर जाता ना? हो. इव्हिऑन म्हणजे कंपनीचं नाव नाही. पण कोणतीही तुम्ही व्हिटॅमिनची गोळी पकडली तर तुम्हाला स्वस्तात मिळेल. 10-12 रुपयामध्ये मिळून जाते. तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनचं पाकिट 20-25 रुपयाला मिळून जातं. हो. तुम्हाला प्रोटीन झालं, तुम्हाला चपातीमध्ये तुम्ही नॉर्मल जेवण खावा बाहेरचं खाण्यापेक्षा. हो. तुम्हाला न्यूट्रिशन्स मिळणारच ना. बरोबर. फळं खावा, केळी खावा, दूध खावा, दूध प्या. म्हणतात रे तिकडचे लोकं जास्ती तूप खातात तिकडचं. अरे तुम्ही दही खावा. दही तर अफोर्ड करू शकता. अफोर्ड करू शकता. दही तुम्ही घरी टाका. दूध एक एक हे सी जब त्यालाच तर आपण स्ट्रगल बनतो. एक्झॅक्टली. 1-2 वर्ष तुम्ही स्ट्रगल करा. तिसऱ्या वर्षी तुम्हाला कोणतरी अजून एक स्पॉन्सर मिळेल की बाबा हे घे मी तुला खाणं प्रोव्हाईड करतो. माझ्यासाठी घे. आज आम्ही असे प्लेयर्स बघितलेत ज्या लोकांना काही मिळत नव्हते आणि ते लोक नंतर बोलवते आम्हाला स्पॉन्सर बॅन ज्यावेळेस मिळाला तर तिकडे त्या लोकांना एक स्पॉन्सर आल्यानंतर तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी असते पण तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आहे. येस. आणि जेव्हा यांच्यावर परफॉर्मन्स द्यायची वेळ येते तेव्हा म्हणता अरे ना माझ्यावर बर्डन आलंय आता कोणतरी डोक्यावरून बसलं. अरे मग तुम्हाला कष्ट करायचं नाही. सो ह्या गोष्टी काही हे नाही करत तुमचं स्वतःच पॉइंट ऑफ. आता आता सध्याची सिच्युएशन तुझी काय आहे? तू काय करतोयस याबद्दल जर कळालं तर? सो माझी सध्याची सिच्युएशन ही आहे की आता म्हणजे बॉक्सिंग नंतर या बॉक्सिंग चालू आहे का आणि त्यासोबत काही तू करतोयस का? सो बॉक्सिंग माझी चालू आहे. ठीक आहे. बॉक्सिंग बऱ्यापैकी अजूनही खेळतोय मी सोडलेलं नाहीये. थोडंसं बिझनेस प्रेशरमुळे माझंही वजन वाढलेलं आहे कारण की मला तेवढा टाइम देता येत नव्हता मध्यंतरीच्या काळामध्ये. कारण की जेव्हा तुम्ही बिझनेस करता तर तुमच्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटीज येतात लँग्वेज बघायला गेलं तर. सो त्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे मला तेवढा टाइम देता यायला नाही. तुम्ही तरी काम करणं तुमचं मेंटल म्हणजे थिंकिंग तिकडे असते. बरोबर. त्यामुळे खूप बिझी होतो पण मी अजून खेळतोय. आणि सिच्युएशन म्हणजे आहे म्हणजे बऱ्यापैकी चाललंय म्हणजे काय नवीन काय करतोय? नवीन हे आहे की मार्केटमध्ये आपण बॉक्सिंग ॲज अ लाईफस्टाईल लोकांना पटवून देतो. अच्छा. जसं आपण मगाशी म्हटलं की महिलांसाठी बॉक्सिंग किती महत्वाचं आहे. बॉक्सिंग हा स्पोर्ट किती महत्वाचा आहे. सो बॉक्सिंग हा स्पोर्ट फक्त महिलांपुरताच नाही तर मुलांसाठी, लहान मुलांसाठी, वयस्कर माणसांसाठी सगळ्यांसाठी हा महत्वाचा आहे. बरोबर. आमच्याकडे 71 to 81 इयर्स सी मेंबर्स येतात. अच्छा. एक मॅम होते आमच्याकडे त्यांना ॲब्स पाहिजे होते 73च्या एजमध्ये आणि त्यांना ते मिळालं कारण की मी तेच म्हणतो हा स्पोर्ट तुम्हाला स्टॅमिना देतोय, हा स्पोर्ट तुम्हाला एन्ड्युरन्स देतोय, हा स्पोर्ट तुम्हाला स्ट्रेंथ देतोय, हा स्पोर्ट तुम्हाला मेंटल क्लिअरन्स देतोय, सायकोलॉजी तुमची नीट करतोय, सगळ्या गोष्टी नीट करतोय. मग तुम्हाला हा स्पोर्ट ॲज अ लाईफस्टाईल का तुम्ही चूज करत नाही? बरोबर. हा स्पोर्ट तुमची विल पॉवर वाढवते. बॉक्सिंग मधली सगळ्यात मोठा महत्वाचा पॉईंट हा आहे की तुमचं विल पॉवर वाढवते. जेव्हा तुम्ही हारता ना या जगासोबत तेव्हा हा स्पोर्ट तुम्हाला लढायला शिकवतो. बरोबर. कारण की जेव्हा तुम्हाला 2 फटके पडतात वरती आणि पुढचे अजून 6 मिनिटं बाकी आहेत खेळायचे. तुम्ही म्हणतात की नाही आता मी पडलोय पण मी खेळणार आणि मी दुसऱ्याला परत पाडणार. ते तुम्हाला फाईट करायला हा स्पोर्ट शिकवतो. ओके. जेव्हा तुमची मेंटल क्लिअरन्स आणि विल पॉवर जेव्हा तुमचं सरळ असेल ना असं पॉझिटिव्ह असेल ना तेव्हा तुम्ही जगाशी कोणत्याही परिस्थितीवर लढू शकता. येस. आणि हा स्पोर्ट तुम्हाला तो लढायला शिकवतो. ओके. कारण की जर तुम्हाला लढताच येत नाहीये तर तुम्हाला काय? हो, बरोबर. ठीक आहे. सो आम्ही ही लाईफस्टाईल फिट एरा द बॉक्सिंग जिम जे आम्ही स्टार्ट केली, जी मी स्टार्ट केली आहे. तर बॉक्सिंग जिम बघू शकता हे फिट एरा द बॉक्सिंग जिम हा कन्सेप्ट जो मी इंडियामध्ये स्टार्ट केलाय. सो हा कन्सेप्ट असा आहे माझा की आपल्याकडे हार्डकोर सेक्शन आहे, आपल्याकडे जिम सेक्शन आहे, आपल्याकडे बॉक्सिंगही आहे. पण आपण ॲज अ बॉक्सिंग लाईफस्टाईल लोकांपर्यंत आणते की तुम्ही बॉक्सिंगही करा, तुम्ही हार्डकोर जिमही करा. ठीक आहे. म्हणजे जिम स्ट्रेंथ तेवढंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला बॉक्सिंग पहिले तुम्हाला तुमचं कार्डिओ स्ट्रेंथ, बॉक्सिंग ॲज अ सेल्फ डिफेन्स, तुमचं इनर मसल स्ट्रेंथ झालं. ठीक आहे. तुमचं मेंटल स्ट्रेंथ झालं. सगळ्या गोष्टी आपण त्यांचं इथे थांबून करून घेतो बॉक्सिंग बरोबर. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या मसल स्टेबिलिटीसाठी म्हणजे तुम्ही जिमही करू शकता. जिम तुमचे एक भार उचलताय तुम्ही बघायला गेलं तर. त्या हिशोबाचा भार तुम्हाला जिम उचलायला शिकवते. सो ओव्हरऑल गोष्टीमध्ये आपण फिट एरा बॉक्सिंग आपण असा कन्सेप्ट आणलाय इंडियामध्ये की आपण खेळायला कसं पुढे घेऊन जाऊ शकतो, लोकांना फाईट करायला कसं शिकवतोय, लोकांना ऍक्च्युअल फिटनेस काय
ते आपण शिकवतो. पहिल्याच्या काळामध्ये लोक चालत फिरायचे, सायकलवर फिरायचे. आजकाल सगळं कन्व्हिनियंट झालेलं. सो आपण इथं ग्राउंड ट्रेनिंगही घेतो. बरोबर. अच्छा. बॉक्सिंगमध्ये जी ग्राउंड ट्रेनिंग आहे ती आपण मेन कन्सेप्ट इथं फॉलो करतो. बरोबर. त्यामुळे आपण असं बॉक्सिंगला ॲज अ लाईफस्टाईल लोकांपर्यंत इंट्रोड्यूस हां. करतो. हां. आणि फिट एरा एक मेन इन्स्टिट्यूशन म्हणून आपण असं स्टार्ट करतो की लोकांपर्यंत त्यांनी छोट्या छोट्या जागेपर्यंत बॉक्सिंग पोहोचलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं फॅक्टर माहिती आहे माझं काय आहे? हां. की मला बॉक्सिंग कमर्शियल करायचं आहे. अच्छा. हां, हां, हां. जोपर्यंत तुम्ही स्पोर्टला लोकांपर्यंत नाही पोहोचत तोपर्यंत कोणता स्पोर्ट कमर्शियल नाही होऊ शकत. ओके, ओके. ठीक आहे. तो मला करायचा आहे. अच्छा. एकतर पहिले धन्यवाद तुमचे. कारण तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधनं टाउन सोल सोबत इंटरव्ह्यू मुलाखत द्यायला आलात आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बॉक्सिंगबद्दल आणि त्यानंतर तुमचं अप्रोच कसा असला पाहिजे करिअरच्या दृष्टिकोनातून याबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. थँक्यू सो मच. त्याबद्दल धन्यवाद. सो पहिले एक गोष्ट तर मला हे बोलायचं आहे तुमच्याबद्दल की डाऊनसोल हा प्लॅटफॉर्म खरंच खूप चांगला काम करत आहे. तुमचा जो गोल आणि विजन आहे की लोकांपर्यंत तुम्हाला बॉक्सिंग घेऊन जायचे ग्रामीण भागात सगळीकडे डेव्हलपमेंट तुम्ही जे स्पोर्ट्ससाठी काम करताय. हां. मी खरं सांगतो हे खरंच उत्कृष्ट काम आहे. की खरंच चांगलं काम तुम्ही करताय. की तुम्ही स्पोर्टला आणि बॉक्सिंग सारख्या एका स्पोर्टला तुम्ही खरंच पुढे घेऊन जाण्याचं जे तुम्ही स्वप्न धरलंय ते तुमच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला थँक्यू आहे. हां, हां. कारण की हा स्पोर्ट खूप जास्ती डिझर्व करतो हो. आणि खरंच खूप डिझर्व करतो खूप जे तुम्ही लोकांपर्यंत जाऊन पोहोचवताय. लोकांना तुम्ही हे करताय की बॉक्सिंग खेळा. हं. सो टाउनसोलसाठी खरंच थँक्यू सो मच. हां. आणि असंच करत राहावा. हो. आणि जरा या तुमच्या ब्रँडबद्दल सो माहिती दिलीत तर. हा आपलं पिंड सागा हे हानी आहे आपलं. हां. स्वतःचाच प्रोडक्ट आहे आपला पिंड सागा. हां. सो ह्याच्यावर तुम्हाला प्युअर फॉर्म ऑफ हनी मिळते. जे आज मार्केटमध्ये तुम्ही हनी खाताय कोणतंही हां, हां. ह्याच्यामध्ये 40% आणि 50% शुगर आहे. तुम्ही शुगर कमी करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या प्रोडक्टकडे जेव्हा वळता मधाकडे वगैरे त्याच्यामध्येच तुम्ही मध्ये पण त्या मधामध्येच तुम्हाला साखर मिळते परत. पण आपलं जे मध आपण मार्केटमध्ये जे घेऊन आलोय ह्याच्यामध्ये तुम्हाला 0% शुगर आहे. ओके. इव्हन डायबेटिक पेशंट्स हां. थोड्या ह्याच्यामध्ये कन्झ्युम करू शकतात. असा हनी आपण घेऊन आलोय. ओके. आणि ॲथलीटसाठी तर वन ऑफ दी बेस्ट हनी आहे. कारण की वेट कमी करायला तुम्हाला हेल्प करताय. तुम्हाला ॲज अ प्री वर्कआउट तुम्ही घेऊ शकताय. हां. आफ्टर ॲज अ रिकव्हरी तुम्ही घेऊ शकताय. सो असं आपण पिंड सागा हनी आपला स्वतःचा ब्रँड मार्केटमध्ये आणलाय. ओके. थँक यू. थँक यू सो मच.